नमस्कार, मी मंदार फणसे. अर्थ बजेटचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थ बजेटचा या कार्यक्रमामध्ये आपण अर्थातच डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि समजून घेणार आहोत अर्थ बजेटचा. अर्थात आपल्यासोबत डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत, महेश म्हात्रे माझ्यासोबत आहेत आणि मी आणि महेश आम्ही दोघंजण डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आपण सगळ्यांनी समजून घेऊयात, कारण त्यांच्या इतक्या हक्काची व्यक्ती आणि त्यांच्या इतका ज्याला अधिकार आहे, हा सगळा विषय, हा क्लिष्ट असा बजेटचा जो काही विषय आहे तो समजून सांगण्याचा अधिकार डॉक्टर नरेंद्र जाधव यांना आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आपण हे सगळं समजून घेतोय. अर्थात सर, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये तुमचं. आणि एकूण ही जी सगळी क्लिष्ट प्रक्रिया आहे बजेटची, म्हणजे तुमचा आत्तापर्यंतचा सगळा RBI मधला अनुभव असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधला अनुभव असेल आणि अगदी नियोजन आयोगाचा जो काही अनुभव असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे बजेट समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. कारण एकीकडे आकडे येत असतात, टॅक्सेशन आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात ते मांडलं जातं आपल्या समोर आणि मग टीका होते किंवा काही लोकांना आवडतं. अशा पद्धतीचा सगळा एकूण त्याचा बाज असतो जो सोमवारी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही आम्हाला बजेट झाल्यानंतर सुद्धा नेमकं त्या बजेटचा अर्थ पुन्हा एकदा आम्हाला समजून सांगणार. तत्पूर्वी नेमकी ही प्रक्रिया कशी असते आणि काय कसं केलं जातं हे सगळं बजेट, त्याबद्दल तुमच्याकडनं आहे. मला असं वाटतं की आपण सर्वप्रथम अर्थसंकल्पाचं नेमकं महत्व काय आहे ते आपण आधी समजावून घेतलं पाहिजे, त्यानंतर प्रक्रिया. नक्की. अर्थसंकल्पाचं महत्व असं आहे की आपल्या देशातला तो सगळ्यात महत्वाचा आर्थिक दस्तावेज असतो. बरोबर. परंतु तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळी कोट्यावधी रुपयांची आकडेवारी अशी फेकली जाते, त्यातून कोणालाही काही बोध होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे अर्थसंकल्प हा ताळेबंद आहे असा अनेकांचा समज आहे. अर्थसंकल्प हा केंद्र सरकारचा जमा खर्चाचा ताळेबंद नव्हे, तो असतोच, तो ताळेबंद असतोच. तो म्हणजे रुपया, केंद्र सरकारकडे रुपया कुठून येतो आणि तो रुपया कुठे जातो याचं दिग्दर्शन त्यामध्ये केलेलं असतं. तो तर त्याचा गाभा असतोच, पण त्या पलीकडे जाऊन अर्थसंकल्पाकडे पाहताना केवळ जमा खर्चाचा ताळेबंद या दृष्टिकोनातून पाहण्याच्या ऐवजी प्रस्तावित वर्षामध्ये केंद्र सरकारची आर्थिक काय ध्येय धोरणं असणार आहेत याचं प्रतिबिंब, याचं प्रकटीकरण करण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम म्हणजे त्या वर्षाचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प ज्यावेळी सादर होतो त्यावेळी म्हणजे ग्रुप फोटो सारखं असतं. ग्रुप फोटो नंतर मध्ये आपण काय पाहतो, आधी आपण स्वतःला शोधतो ग्रुप फोटो मध्ये, तसं असतं. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होताना माझ्यासाठी काय आहे याचा पहिल्यांदा आपण विचार करतो. मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन येत्या वित्तीय वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिलला सुरू होणाऱ्या आणि 31 मार्चला संपणाऱ्या या नंतरच्या वित्तीय वर्षामध्ये केंद्र सरकारचं आर्थिक ध्येय धोरण कशा स्वरूपाचं असेल याचं दिग्दर्शन करणारा सगळ्यात महत्वाचा दस्तावेज म्हणजे अर्थसंकल्प, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. सर, अर्थसंकल्पाबद्दल असं बोललं जातं की बजेट शुड बी रिअलिस्टिक, डेटा मॅजिक्स. बरोबर. अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जाणारा हा वास्तवाचं भान असलेला असावा, त्याच्यामध्ये निव्वळ आकड्यांचा खेळ नसावा. वास्तवाचं भान यासाठी आहे की देशामधली त्या काळातली जी स्थिती आहे त्या काळातील स्थिती भोवती तो अर्थसंकल्प गुंफलेला असतो. कारण आताची सध्याची जी आपली आर्थिक स्थिती आहे, सध्याची आर्थिक स्थिती बघितली तर लक्षात येतं की 2014च्या निवडणुकांमध्ये प्रचंड लोकांच्या अपेक्षा वाढवून हे सरकार सत्तेवर आलं होतं. आणि अपेक्षा कोणत्या वर्गाच्या वाढल्या होत्या तर ग्रामीण आणि शहरी याच्या मधला जो एक वर्ग आहे, जो ग्रामीण भागातला आहे परंतु शहरी अपेक्षा त्याच्या आहेत, असा वर्ग याच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रस्थापित धनाढ्य वर्ग जो शेतीवर धनाढ्य झालेला होता किंवा बलशाली होता. त्याच्यामध्ये आपण आता जे जाट आंदोलन हरियाणामध्ये चाललेलं आहे ते आहेत, महाराष्ट्रातले मराठाज आहेत, याच्यामधले गुर्जर आहेत, राजस्थान मधले किंवा आसाम मधले अहोम्स आहेत. हे सगळे जे प्रस्थापित वर्ग होते ते आता आरक्षणाच्या मागण्या मागायला लागल्यात, कारण त्यांचं रक्षण ज्या जमिनीवर आधारित होतं, लँड होल्डिंग हा त्यांचं बलस्थान होतं, त्याच्यावर जगणं मुश्किल झाल्यामुळे हा वर्ग आता वेगळ्या प्रकारे वागायला लागलेला आहे. तर हे कसं रिफ्लेक्ट होईल या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पात कसं? बरोबर बरोबर. त्याआधी मला तो निर्मितीचा जो प्रश्न होता त्याबद्दल थोडंसं बोलायचं राहिलेलं आहे.
अर्थसंकल्पाची निर्मिती ही एक मोठी प्रक्रिया असते, लांबलचक प्रक्रिया असते. 4 महिने तरी कमीत कमी ती चालते. म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी वर्किंग डेला जरी तो सादर होत असला तरी त्याची 4 महिन्याची प्रक्रियेचा तो एक तार्किक शेवटचा टप्पा असतो. त्याच्या आधी इकॉनॉमिक सर्वे हा प्रसिद्ध होतो बजेटच्या काही दिवस आधी. पूर्वी तो 15 दिवस आधी होत असे, आता तो 3-4 दिवस आधी होत असतो. त्या आर्थिक आढाव्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे मध्ये चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर जे आहेत, प्रमुख आर्थिक सल्लागार आणि त्यांची टीम यांनी अर्थव्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतलेला असतो, ज्याच्या आधाराने बजेट तयार होतं. मग त्यामध्ये त्या निमित्तानं हा आढावा प्रसिद्ध होण्यापूर्वी वित्तमंत्री हे अंतर्गत बैठका तर अनेक होतात, राज्यांच्या बरोबर अनेक बैठका होतात, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी वित्तमंत्र्यांच्या भेटीगाठी होतात. वेगवेगळे जे इंटरेस्ट असतात त्या सगळ्यांची, म्हणजे त्यामध्ये अर्थतज्ञ असतील, त्यामध्ये सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी असतील, त्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरचे प्रतिनिधी असतील. दुर्दैवाने सर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कमी असतात, कमी जवळजवळ नसतात, जवळजवळ त्याकडे मी येणार आहे. आणि मग शेवटचे 10-15 दिवस काही लोकांनी स्वतःला कोंडून घेतलेलं असतं, कारण एकदा ते प्रिंटिंगला बजेट गेलं की कोणालाही तिथे प्रवेश नसतो आणि त्या लोकांना बाहेर जाता येत नाही, कोणाला फोन करता येत नाही, कारण बजेट हा गुप्त दस्तऐवज असतो. तो जर फुटला तर गव्हर्नमेंट खाली येणार, असा नियम आहे. त्यामुळे त्यामध्ये कमालीची गुप्तता पाळली जाते आणि आतापर्यंत तरी ते व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही फार महेश जी तुम्ही फार एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे हे बजेट जे असणार ते वास्तववादी असण्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणजे वास्तवाचं प्रतिबिंब त्यामध्ये पडलं पाहिजे का. तर तिथे मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक अर्थसंकल्पाला त्या वर्षाच्या आर्थिक स्थितीगतीचा संदर्भ असतो. कुठलाही अर्थसंकल्प हा वेळेच्या पासून वेगळा काढून पाहता येणार नाही. गेल्या वर्षी जो योग्य होता तो या वर्षी योग्य असणार नाही. त्या वर्षाचा संदर्भ असतो. आणि म्हणूनच बजेट येण्यापूर्वी सरकारच्या पातळीवरती, वित्त मंत्रालयाच्या पातळीवरती तो इकॉनॉमिक सर्वे जो घेतला जातो त्यामध्ये सगळा आढावा घेतात. परंतु तो जो आढावा असतो इकॉनॉमिक सर्वे हा वित्त मंत्र्यांवरती बंधनकारक नसतो. तो तज्ञांनी दिलेला आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक आढावा असतो. वित्त मंत्र्याचं काम हे आहे की तो आर्थिक आढावा तो समोर ठेवून तो आर्थिक आढावा थोडंसं समाजकारण आणि पुष्कळचं राजकारण याची सांगड घालण्याचं काम, या तिन्ही फॅक्टर्स मध्ये समन्वय साधण्याचं काम करणं हे खरं वित्त मंत्र्यांचं कार्य आणि कसरत, तारेवरची ती कसरत असते. एकूण ही जी तारेवरची कसरत आहे तुम्ही म्हणताय की, आणि ती खरी कदाचित या वेळेला सर्वाधिक आहे, कारण अपेक्षांचं ओझं आहे. अपेक्षा इतक्या डोंगरा एवढ्या सगळ्यांच्या आतापर्यंतच्या आहेत आणि त्या अपेक्षांच्या तुलनेनं आत्ताचं वातावरण अतिशय म्हणजे मंदीचं आहे, निराशेचं आहे. रिअल इस्टेट असेल आणि शेती असेल, दोन्ही म्हणजे दोन्ही मध्ये मंदीचं वातावरण दिसतंय. दुसरीकडे ज्या प्रमाणात उद्योगधंदे वाढीस लागले पाहिजेत ते होताना दिसत नाहीयेत. पंतप्रधानांनी आपल्या अनेक दौरे केलेले आहेत, त्या तुलनेमध्ये आपल्याकडे जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणं अपेक्षित होती ती येताना दिसत नाही. असं असताना म्हणजे ही जागतिक परिस्थितीला आपण ह्या सगळ्याला दोष द्यायचा की याच्यात काहीतरी आपल्यामध्ये पण अजून सुधारण्यासारखं आहे आणि ते सुधारलं जाईल येणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये? फार सुंदर प्रश्न आहे. नाही, इथे अर्थसंकल्पामध्ये ज्या आर्थिक स्थितीचं प्रतिबिंब पडावं असं आपण म्हणतो त्यातले महत्वाचे टप्पे काय आहेत त्याचा आपण आधी विचार करू. पहिलं म्हणजे आर्थिक विकासाचा दर. आर्थिक विकासाच्या दरामध्ये परिस्थिती म्हटलं तर म्हणजे तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे, पण त्याचबरोबर दुसऱ्या टोकाला जाऊन मी असंही म्हणेन की सगळ्या जगामध्ये मंदीचं वातावरण असताना आणि जगातले सगळे तथाकथित विकसित देश हे त्यांच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावलेला असताना आणि चीन सारखा देश जो अवाढव्य प्रगती करत होता, आर्थिक विकास साधत होता, त्यांचाही विकास मंदावलेला आहे. त्यामुळे जगभरात सगळीकडे आर्थिक विकास मंदावण्याची प्रक्रिया सुरू असताना भारताचा आर्थिक विकास मात्र आपण टिकवून ठेवू शकलेलो आहोत. या वर्षी म्हणजे 2015-16 या वित्तीय वर्षामध्ये आपला विकासाचा दर 7.6% असणार आहे. आणि हा उच्चांक आहे अशा अर्थानं
की वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री अमंग ऑल द मेजर कंट्रीज इन द वर्ल्ड. ही एक बाजू झाली. दुसरीकडे आपल्याला काय दिसतंय, म्हणजे सगळं आलबेल आहे असं नाही, सगळं आलबेल आहे असं नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणता तशी निराशा दिसते आहे. लोकांना असं वाटतंय की घोषणा खूप झालेल्या आहेत, पण हे आजचे दिन कधी येणार आहे. आमच्या दैनंदिन जीवनात फरक पडलेला दिसत नाही. आणि जी जी आश्वासनं दिली गेलेली आहेत, ज्या भरमसाठ गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या मनानं प्रत्यक्षात काही बदल दिसत नाही. आणखी किती काळ आपण फक्त आश्वासनांची खैरात घेणार आहोत असंही वातावरण आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मळब दाटून आलेला आहे. औद्योगिक विकास आपला अतिशय कूर्मगतीने चाललेला आहे. मगाशी महेशजी तुम्ही कृषीबद्दल बोललात. कृषीबद्दल तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तुम्ही असा विचार करा की शेतीच्या क्षेत्रामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. ओळीनं आलेलं आवर्षण, अवकाळी पाऊस आणि सिंचन पुरेसं नसल्यामुळे तयार झालेल्या समस्या, शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, तुम्ही या पार्श्वभूमीवर पाहाल तर मागच्या बजेटमध्ये 90 मिनिटाच्या वित्त मंत्र्यांच्या 90 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी शेतीच्या क्षेत्रावरती फक्त 4.5 मिनिटं खर्च केली होती. म्हणजे शेतीला जे महत्व द्यायला हवं होतं ते त्यावेळी दिलं नव्हतं, ते यावेळी दिलं जाणं अपेक्षित आणि अभिप्रेत आहे. सर आपलं भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस शेतीवर आधारित जगणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती. 35 कोटी लोकसंख्या होती. त्यातले बहुसंख्य लोक शेती आणि शेतीवर आधारित जीवन जगत होते. त्यावेळेस जीडीपीच्या 58% हिस्सा शेतीचा होता आणि आता तो सिंगल डिजिट मध्ये 12-13च्या खाली येत चाललेला आपल्याला दिसतोय. तरी पण लोकसंख्या तेव्हा जी 30-35 कोटीच्या आसपास होती त्याहून जास्त लोकसंख्या, 50 कोटीहून अधिक जास्त लोकसंख्या आता शेतीवर आधारित जीवन जगताना दिसते. म्हणजे एकीकडे जीडीपीतला हिस्सा कमी झाला आणि जास्त लोक शेतीवर आधारित जीवन जगताना दिसतात. आणि शासकीय पातळीवरून शेतीला आधार देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी, शेतकऱ्याला जगवण्यासाठी जे उपाययोजना, जसं आता तुम्ही सांगितलं की 4.5 मिनिटं फक्त शेती संबंधात बोललं गेला. आणि दुर्दैवाची गोष्ट, मला आठवतं ते भाषण, त्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल खेद नव्हता, उल्लेख सुद्धा नव्हता. ते असंवेदनशीलतेचं प्रतीक होतं. नाही, पण महेशजी याबद्दल मला तुम्हाला आकडेवारी, योग्य आकडेवारी देणं आवश्यक आहे. या बाबतीत काही गैरसमज आहेत ते दूर करायचे वाटतात मला. ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो, स्वातंत्र्य मिळालं 47 साली, 1951 मध्ये आपण नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली. बरोबर. त्यावेळी जर तुम्ही पाहिलं तर आपला जीडीपीच्या 52%, 58% नाही, 52% भाग हा जीडीपीचा कृषीकडून येत होता. त्यावेळी किती प्रमाणात लोकसंख्येच्या किती प्रमाणात लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून होते? 77%. आता परिस्थिती काय आहे? आता कृषीचं आपल्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये प्रमाण जे आहे ते 14-15% आलेलं आहे. त्या मानानं कृषीवर अवलंबून असलेल्या, उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्या लोकांच्या संख्येमध्ये कपात त्या प्रमाणात झालेली नाही. पण अजूनही 56% लोकसंख्या ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कृषीवर अवलंबून आहे. आता इथे तुम्ही एक लक्षात घ्या की कृषी क्षेत्राचं राष्ट्रीय उत्पादनामधलं योगदान कमी होणं यात अनैसर्गिक काहीही नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये कृषीचं त्यांच्या जीडीपी मध्ये, त्यांच्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये प्रमाण हे केवळ 4% आहे. परंतु अर्ध्या जगाला पुरेल एवढं अन्न ते तयार करतात. त्यात गैर काहीच नाही. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा नियम असा आहे की कुठलाही देश ज्यावेळी ज्यावेळी शेती क्षेत्रातून प्रगती करत जातो, विकसित होत जातो, तसा उद्योगाला महत्व येतं. त्यानंतरच्या काळामध्ये सर्व्हिसेस सेक्टरला महत्व येतं. आपल्याकडे काय झालेलं आहे, शेतीमधून आपण उडी मारून एकदम सर्व्हिसेस सेक्टर पर्यंत गेलेलो आहोत. आणि आपल्याकडे झालेली अनैसर्गिक गोष्ट अशी आहे की शेतीचं उत्पादन, शेतीचा राष्ट्रीय उत्पादनातला वाटा जरी कमी झालेला असला, जो योग्यच आहे, तरी सुद्धा शेतीवर अवलंबून असण्याचं प्रमाण आहे ते फारसं कमी झालेलं नाही. जास्त डबल झालं. ऍब्सोल्यूट टर्म्स मध्ये डबल झालेलं आहे. प्रपोर्शनेट टर्म मध्ये, पर्सेंटेज टर्म मध्ये पूर्वी 77% होते, आता 56% होते. पण पूर्वी जी लोकसंख्या होती त्याच्या मनात आताची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे शेतीवरती
अनाठायी बर्डन लोकांचं आहे, ज्याला डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणतात, सरप्लस लेबर. परंतु त्याचबरोबर हा आपल्या औद्योगिक क्षेत्राचा पराभव आहे, हा आपल्या सर्व्हिसेस सेक्टरचा पराभव आहे. कारण शेतीमधला जो अतिरिक्त मनुष्यबळ आहे त्यांना सामावून घ्यायला उद्योगाचं क्षेत्र आणि सर्व्हिसेसचं क्षेत्र हे समर्थ ठरलेलं नाही, ही आपली शोकांतिका. बरोबर. याला अनुसरून बेसिकली तुम्ही जो आता एक शब्द वापरला की 1951 पासून आपण नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली. बरोबर. आता नीती आयोग आहे, आधी नियोजन आयोग होता. बरोबर. याच्यामुळे होणारे काय बदल असणार आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये? कारण आता नीती आयोग पूर्णपणे आपल्याला दिसायला लागलाय, कुठेतरी नीती आयोगाचं नाव, नीती आयोगाची अस्तित्व म्हणून. कारण त्याच्या आधी नियोजन आयोग बंद करताना सुद्धा खूप मोठी या देशामध्ये ओरड झालेली आपल्याला बघितली. हा पूर्ण शिफ्ट आहे, म्हणजे हा शिफ्ट कुठे कुठे त्याचा आपल्याला परिणाम दिसणार आहे? तुम्हाला खरं सांगू का, मी म्हणजे नीती आयोगामध्ये मी नाही म्हणून मी हे सांगत नाही, परंतु माझ्या मते हा निर्णय साफ चुकलेला आहे. त्यातून फक्त चांगल्या गोष्टी काय साध्य होऊ शकतात याबद्दल मी आधी सांगतो. आता पूर्वी काय होतं, पूर्वी प्लॅनिंग कमिशन जे होतं, नियोजन आयोग हा इतर मंत्रिमंडळाच्या इतर खात्यांपेक्षा वेगळा असं व्यासपीठ होतं, सगळी खाती एकत्र येतील असे. आज मितीला असं एकही व्यासपीठ उपलब्ध नाही. नीती आयोगाचे सगळे अधिकार जवळजवळ काढून घेतलेले आहेत. त्यांना प्लॅनिंग कमिशनच्या मानाने नाममात्र अधिकार आहेत. त्यांच्याकडे असणारी सगळी कामं, जवळजवळ सगळी महत्वाची कामं ही वित्त मंत्रालयाने घेतलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक राज्याचा अर्थसंकल्प प्रत्येक राज्याने अॅन्युअल प्लॅन केल्यानंतर त्यांना तो केंद्र सरकार पुढे म्हणजे प्लॅनिंग कमिशन समोर येऊन मांडावा लागत असे, प्रत्येक मुख्यमंत्र्याला येऊन सादर करावा लागत असे आणि तो अप्रूव्ह करावा लागत असे. प्लॅनिंग कमिशनने अप्रूव्ह केल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नसे. आता ते काम नीती आयोगाकडून काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते सरळ वित्त मंत्रालयाकडे जातं. फक्त एक चांगली गोष्ट जी झालेली आहे किंवा होऊ घातलेली एकमेव, अनेक वाईट गोष्टी मला सांगता येतील पण आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोलूया. एक चांगली गोष्ट जी साध्य होणार आहे ती म्हणजे, पूर्वी काय होतं की केंद्र सरकार योजना बनवणार, प्लॅनिंग कमिशन योजना बनवणार आणि मग ती बनवलेली योजना सगळ्या ठिकाणी सब घोडे 12% अशा प्रकारे अंमलात येणार आणि राज्यांची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जी होती, समावेश किंवा सहभाग होता, तो मर्यादित असायचा, तो आता वाढणार आहे. हा फार महत्वाचा एकमेव सकारात्मक बदल जो आहे तो म्हणजे राज्यांना त्या प्रमाणात त्यांना जे हवं ते मिळेल, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे. म्हणजे आता तुम्ही एक योजना घ्या कुठली, सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियानचे नियम आम्ही करायचो आणि मग ते सगळीकडे लागू. आता प्रत्येक राज्याला त्यामध्ये लवचिकता आहे, थोडी फ्लेक्झिबिलिटी आहे. प्रत्येक राज्याच्या त्या ठिकाणच्या परिस्थिती अनुरूप त्यांना बदल करण्याचं स्वातंत्र्य आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि राज्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. त्याला मदत अर्थात फायनान्स कमिशनने जे रेकमेंडेशन केलं, 14व्या वित्त आयोगाने त्या शिफारसी केल्या, जो वित्त आयोग पूर्वीच्या सरकारने नेमला होता, परंतु त्याचा अहवाल नवीन सरकार आल्यानंतर आलं आणि त्यांनी 24% 32% तो शेअर नेलेला आहे. त्यामध्ये राज्यांना जास्त पैसे उपलब्ध होणार आहेत. ही आणखी एक चांगली गोष्ट. सर, राज्यांना जास्त पैसे उपलब्ध होणे यासाठी सगळीच राज्य सतत झगडत असतात केंद्राची, आणि केंद्र आणि राज्य संबंध त्यामुळे अनेकदा तणावपूर्ण सुद्धा होताना आपण पाहिलेले आहे. पण आपण मुंबईचं स्थान जर बघितलं, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईतून सर्वात जास्त आयकर मुंबईतून जातो, मुंबईतून सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होते. इथल्या अर्थकारणावर देशाचं अर्थकारण बऱ्यापैकी अवलंबून असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईला जे एक वेगळं स्थान मिळायला पाहिजे, जसं रेल्वे बजेटमध्ये सुद्धा मुंबईला वेगळं स्थान मिळायला पाहिजे, कारण देशामध्ये जेवढे प्रवासी प्रवास करतात दररोज त्याच्या निम्म्याहून अधिक प्रवासी मुंबईमध्ये असतात, परंतु तरी मुंबईला वेगळं स्थान मिळत नाही. आजही तीच परिस्थिती आहे की मुंबईतून सर्वाधिक आयकर आणि इतर वेगळ्या प्रकारचे टॅक्सेस घेऊन जाणारं केंद्र सरकार मुंबई आणि महाराष्ट्राकडे कधीच चांगल्या नजरेने बघताना दिसलं नाही. तुम्ही मुंबईकर, महाराष्ट्राचे प्रतिनिधी, तुम्ही नियोजन आयोगात काम केलेलं आहे, तुम्ही कसं याकडे बघता? वेल, तुम्ही म्हणतात ती भावना जी आहे ती अगदी बरोबर आहे, माझी तीच भावना आहे. मात्र प्रत्येक राज्याला असा विचार करून चालणार नाही की आम्ही कॉन्ट्रीब्यूट एवढं करतो त्या प्रमाणात आम्हाला मिळत नाही. कारण तसं जर झालं तर मग जी मागासलेले जी राज्य आहेत ते मागासलेलेच राहतील किंवा ते अति मागासलेले होतील. पण तुमचा मूळ मुद्दा जो आहे तो अगदी मान्य आहे की मुंबई देशाला जे देतं आहे त्या मानानं मुंबईच्या वाट्याला फारसं येत नाही.
ते यायला हवं यात वादच नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन की महाराष्ट्र हा माझ्याकडे नव्हता, म्हणजे नियोजन आयोगाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो की तिथे जे वेगवेगळी डिपार्टमेंट्स प्रभाग माझ्याकडे होते आणि काही राज्य दिलेली असायची, तर ते तुम्ही ज्या राज्यातून आलेला असाल ती राज्य देत नाहीत. त्यामुळे मला महाराष्ट्र देण्यात आलं नव्हतं, मला तामिळनाडू, बिहार आणि गोवा अशी राज्य होती. पण तुम्ही त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की नरेंद्र जाधवांच्यामुळे आम्हाला आमच्या अॅन्युअल प्लॅन मध्ये जवळजवळ 5,000 कोटी रुपये जास्त मिळालेले आहेत आणि हे 2दा झालेलं आहे. त्यामुळे तसा रोल प्ले करता येतो. परंतु तरी सुद्धा मुंबई आपल्याला देशाला जे योगदान देतं त्या मानानं आपल्या मुंबईला तेवढंसं मिळत नाही. हे सर्वकालीन सत्य आहे आणि त्याला सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहेत. किंबहुना आपण जसा दबावगट निर्माण करणं जी गरजेचं आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन, तसे प्रयत्न झालेले नाहीत, ते व्हायला हवेत असं मला वाटतं. आणि बजेटमध्ये सुरुवातीला जे बोलायला सगळे चर्चा करायला जे लोक जातात त्यांनी तिथे अशा प्रकारच्या सर्वपक्षीय वाटाघाटींमध्ये हा मुद्दा उचलला पाहिजे असं मला वाटतं. पण दुर्दैवाने सर, बजेट पूर्वी मुख्यमंत्र्यांकडे जी सगळ्या खासदारांची बैठक होते ती बैठक होण्याचा संकेत असतो ते चहापान ते बंद झालं यंदापासूनच. त्यामुळे ती आता अपेक्षा आपल्याला करता येईल. त्याच्यावरती चहापानाची परंपरा होती आणि त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची परंपरा होती. नक्की नक्की. पण बरोबर, आपण ही जी बजेटची चर्चा करतोय ज्याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडून आपण अर्थ बजेटचा समजून घेतोय आणि हा अर्थ बजेटचा अधिकाधिक आपल्याला समजावा, कारण सोमवारी जे बजेट मांडलं जाईल त्याच्यातनं आपल्याला नेमकं काय हवंय आणि काय मिळणार आहे त्याच्यामधली जी दरी आहे ती आपल्याला ते समजून सांगतात. एका छोट्याशा ब्रेक नंतर त्यांच्याशी आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. या चर्चेमध्ये अर्थ बजेटचं आपण समजून घेतोय डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याकडून. आणि अर्थात डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं हे सगळं क्लिष्ट प्रकरण जे आहे ते समजून सांगतात. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा सर तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की एकूण आपल्या अपेक्षा आहेत, आव्हानं आहेत, सध्या स्थितीतली जी काही आव्हानं आहेत त्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही तारेवरची कसरत जो मगाशी तुम्ही शब्द वापरला होता, अपेक्षा लोकांच्या तशा फार छोट्या आहेत. म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या तेलाच्या किमती घसरल्या तर आमचं पेट्रोलचा रेट कमी व्हावा, ते होताना दिसत नाही. आणि तिथे त्याचंही समर्थन अर्थकारणाच्या कॉन्टेक्स्टमधूनच लोक करताना दिसत आहेत की नाही, त्याच्यातनं काही पैसे आपल्याला मिळाले आणि ते आता कदाचित कठीण काळासाठी वापरता येण्याजोगे आहेत. याबाबतची जी काही धोरणं आहेत त्या धोरणाकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यातनं काय अर्थ काढायचा? बरं, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल आपण आधी बोलूया. आव्हानांबद्दल बोलण्यापूर्वी तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किमती खूप कोसळलेल्या आहेत आणि त्यामुळे सरकारला फायदा झालेला आहे आणि ते पैसा इतर ठिकाणी वापरण्यात येणार आहे. चूक, ऍब्सोल्युटली रॉंग. तुम्हाला मी सांगतो की या वर्षी, आता उद्या तुम्ही पाहाल की या वर्षीचा म्हणजे 15-16चा अर्थसंकल्प जो होता त्यामध्ये उद्दिष्ट काय होतं फिस्कल डेफिसिटसाठी किंवा अर्थसंकल्पीय तुटीचं, ते होतं 3.9% ऑफ GDP. ते एवढे 1000 कोटी असं बोलण्याऐवजी राष्ट्रीय उत्पादनाशी त्याचं प्रमाण ते 3.9% पाहिजे होतं. ते आपण राखू शकणार आहोत, हे उद्या दिसेल आपल्याला. उद्या आपण ते राखू शकणार आहोत. ते कसं शक्य होणार आहे तुम्हाला गंमत सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकीकडे डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे प्रत्यक्ष कर आहेत, त्यामध्ये 32-33 हजार रुपयाने आपण कमी पडणार आहोत, म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे. निर्गुंतवणूक जी आहे त्या निर्गुंतवणुकीमधून आपल्याला जे अपेक्षित होतं त्या मानानं जवळजवळ 56,000 कोटी रुपये कमी मिळणार आहेत. म्हणजे या दोन्ही बाबतीत आपले अंदाज साफ चुकलेले आहेत. सुदैवानं आणि इथे केवळ सुदैव आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती कोसळल्यामुळे सरकारने काय केलं की त्याचा फायदा सरळ लोकांपर्यंत येऊ दिलेला नाही. किंबहुना गेल्या वर्षभरामध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये दर लिटर मागे 12 रुपयाची वाढ करण्यात आली आणि डिझेल मागे दर लिटर मागे
डिझेलमध्ये 13.6 रुपयाची वाढ करण्यात आली. यातून जो अतिरिक्त महसूल मिळणार आहे तो आहे 99,000 कोटी रुपये. त्यामुळे आपण बजेटचं जे उद्दिष्ट ठेवलं होतं ते आपलं चुकलं असतं, परंतु सुदैवानं तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा त्याने हात दिलेला आहे. आणि म्हणून म्हणजे उद्या वित्तमंत्री श्रेय घेणार आहेत की आम्ही 3.9% ठेवायला आम्ही समर्थ ठरलेलो आहोत आणि आम्ही योग्य ते केलेलं आहे. ते समर्थनाला पात्र आहेत, पण त्यामागे हे अहोभाग्य आहे की तेलाच्या किमती कोसळल्या. तरी सुद्धा मला तर असं वाटतं की आपण इतक्या ठिकाणी कमी पडलेलो आहोत बजेटच्या जमेच्या बाबतीमध्ये आणि खर्च कमी करण्यामध्ये इतक्या ठिकाणी आपण अपयशी ठरणार आहोत की कदाचित हे 3.9% आपण मेंटेन करू. परंतु ते करत असताना आपल्याला तेलाच्या किमती कोसळल्याचा फायदा तर होणार आहे, पण त्या पलीकडे जाऊन कदाचित सरकारला आता ते उद्याच्या अकाउंट्स मध्ये दिसेल की PSU जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कडून खूप जास्त पैसे घ्यावे लागतील किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये मोठी कपात करावी लागेल. कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये जर खूप मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली तर मला असं वाटतं की 3.9% उद्दिष्ट साधलं याला काय फारसा अर्थ राहणार नाही. अच्छा अच्छा. सर एकूणच म्हणजे आता हे जे बजेटरी अलोकेशन्स वेगवेगळ्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून वित्त अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून होत असतं आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या माझ्या जगण्यावर दैनंदिन व्यवहारावर होत असतो. आताची परिस्थिती अशी आहे की ज्या प्रकारे अर्थकारण हे सिलेक्ट म्हणजे विशिष्ट बौद्धिक क्षमता असलेल्या लोकांपुरतच सीमित राहिलेलं आहे, त्यांनाच त्या गोष्टी कळतात. बजेट असेल म्हणजे देशाचा अर्थसंकल्प असेल किंवा घरचं बजेट असेल, या दोन टोकांमधली जी दरी आहे ती प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे अर्थसाक्षरता सगळ्यात महत्वाचा विषय बनते. म्हणजे साक्षरतेशिवाय जशी देशाची पिछाड झालेली आहे तशी अर्थसाक्षरतेने सुद्धा पिछाड. अगदी बरोबर. तर या संदर्भात तुम्ही काय म्हणा? नाही, या संदर्भातच आपण तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला तो सर्वसामान्य माणसाने समजावून सांगणं हाच तर आपला उद्देश आहे ना. इथे आर्थिक आव्हानं आपल्या पुढे काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. वित्तमंत्र्यांच्या समोर नेमकी आव्हानं काय आहेत? नेमकी आव्हानं 2 आव्हानं फार मोठी आहेत. पहिलं आव्हान म्हणजे आर्थिक दृष्ट्या शिस्त लावणं, देशाला, केंद्र सरकारला आणि देशाला शिस्त लावणं हा पहिला भाग. आणि ते कुठल्या परिस्थितीमध्ये, ज्यावेळी 7th पे कमिशन आणि OROP म्हणजे 1 रँक 1 पेन्शन या दोन्ही स्कीम्स कार्यान्वित होणार आहेत पुढच्या वर्षामध्ये. 7th पे कमिशनचं बर्डन किती असणार आहे तुम्हाला माहितीये का? 92,000 कोटी रुपये. आणि OROP म्हणजे 1 रँक 1 पेन्शनचं प्रेशर असणार आहे 14,000 कोटी रुपये. म्हणजे 1,06,000 कोटी रुपयाचं अतिरिक्त खर्च असताना तुम्हाला वित्तीय तूट कमी करायची. हे फार मोठं आव्हान आहे. हे एक आव्हान. आणि दुसरीकडे सर्वसमावेशक विकास कसा साधायचा, कारण सरकार फक्त चालवणं यासाठीच फक्त खर्च करायचा नाही, त्यांना भांडवल वृद्धी झाली पाहिजे आणि गुंतवणूक झाली पाहिजे, आर्थिक विकासाचा दर उंचावला पाहिजे. आणि तो आर्थिक विकासाचा दर उंचावायचा तो केवळ काही समाज घटकांसाठी नाही, सर्वसमावेशक असा तो विकास असला पाहिजे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतात तसा तो असला पाहिजे. त्यासाठी आर्थिक सुधारणांचा वेग वाढला पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे, रोजगार वाढलं पाहिजे आणि जी सामाजिक क्षेत्र आहेत, शिक्षण आणि आरोग्य, या क्षेत्रांना पुरेपूर अलोकेशन झालं पाहिजे. हे सगळं घडवणं म्हणजे एकीकडे आर्थिक शिस्त लावण्याचं आव्हान OROP आणि 7th पे कमिशनच्या पार्श्वभूमीवर, आणि दुसरीकडे आपल्या विकासाचा दर वाढवण्याचं आव्हान. आपलं जे पोटेन्शियल आहे, आपलं सध्याचा विकास दर आपला जो आहे तो 7.6% आहे. इकॉनॉमिक सर्व्हेने म्हटलेलं आहे की पुढच्या वर्षभरामध्ये तो दर 7 ते 7.5% एवढी मोठी रेंज दिलेली आहे. आता एवढी मोठी रेंज असण्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहे. त्यामुळे आपला विकासाचा वेग थोडासा कमी होऊ शकतो किंवा फार फार तर थोडासा वाढू शकतो. सर सतत पण ही परंतु हा वाढत असताना, हा मेंटेन करताना
समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळणं. तेच मला विचारायचं होतं की विकासाचा दर असेल, जीडीपी असेल, सकल राष्ट्रीय उत्पन्न असेल, याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते, पण मानव विकास निर्देशांक अगदी बरोबर, याचा थेट ग्रामीण भागातल्या गरीब आणि सगळ्या म्हणजे देशातल्या बहुसंख्य जनतेशी ज्याचा संबंध असतो तो मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, याबद्दल फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा चर्चा होते. बरोबर, अगदी बरोबर. त्यावर जास्त चर्चा होत नाही, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आग्रह मानले जात नाहीत. कारण आपल्याकडे याच्या आधी सातत्याने डॉक्टर अमर्त्य सेन यांनी जे सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण, प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण, या तुम्ही अमर्त्य सेन बद्दल आता बोलता आहात. डॉक्टर आंबेडकरांनी 1926 सालपासून त्यावेळच्या मुंबई प्रांताच्या बजेट पासून शिक्षण आणि आरोग्य याला प्राधान्य कसं मिळालं पाहिजे हे सातत्यानं मांडलेलं आहे. त्याच्या आधी महात्मा फुलेंनी सुद्धा प्राथमिक शिक्षणाचं बजेट बद्दल बोलत नव्हते, पण बजेट बद्दल, स्पेसिफिकली बजेट बद्दल तुम्हाला गंमत सांगतो की या विकासाला चालना देत असताना केवळ देशाचा ग्रोथ रेट वाढला म्हणून सगळे काही आलबेल असं म्हणता येणार नाही. म्हणून मी म्हणालो की इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे आणि समाजाच्या सगळ्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही शिक्षणाबद्दल म्हणतात, सोशल सेक्टरचा तुम्ही विचार करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकास आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे, शिक्षण कौशल्य विकास एका बाजूला आणि आरोग्य, या दोन्ही क्षेत्रामध्ये मी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आणि हे आपल्याला कळत नाही. आपल्या नेत्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शिक्षणाबद्दल फार भरभरून बोललेले आहेत ते, परंतु शिक्षणावरती अतिशय कमी प्रमाणात आपण खर्च केलेला आहे. आरोग्यावरती तुम्हाला माहिती आहे का, आरोग्यावरती आपला पब्लिक एक्सपेंडिचर काय आहे? आपल्या राष्ट्रीय उत्पादनाच्या 1% खर्च. तो 1% म्हणजे आफ्रिकेतले अत्यंत मागासलेले देश सुद्धा 3-3.5% करतात आणि आपण स्वतःला प्रगत म्हणणारे किंवा प्रगतिशील बनवणारे आपण 1% करत असतो. शिक्षणावरचा खर्च 1967 साली कोठारी आयोगाने असं सुचवलं होतं की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे. आतापर्यंत तो फक्त 3.5% होता आणि गेल्या 10 वर्षात तो वाढून 4.2% आलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये शिक्षणावरचा खर्च कमी करण्यात आला होता, वाढवणं तर दूरच राहिलं. म्हणजे 6% अजून खूप दूर आहे. त्यामुळे शिक्षणाबद्दल आपण बोललेलो खूप आहोत. आरोग्यावरचा खर्चही अजिबात वाढला नव्हता. माझी अशी अपेक्षा आहे की यावेळी सामाजिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर न्याय देण्यात येईल आणि मागच्या वर्षी ज्या खर्चामध्ये जी कपात झालेली आहे त्यामधून सामाजिक क्षेत्र वगळली जातील असा मला विश्वास वाटतो किंवा तसं व्हायला पाहिजे. अनुसूचित जाती जमातीचं तुम्ही घ्या, त्यांच्यासाठी जे वेगळे प्लॅन्स आहेत, शेड्यूल कास्ट सब प्लॅन ज्याला म्हणतात, तो शेड्यूल कास्ट साठी आहे. ट्रायबल सब प्लॅन जो आदिवासींसाठी असतो त्याला आपण कधीही पुरेपूर पैसे दिलेले नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात अजिबात दिलेले नाहीत. आणि त्यात सुद्धा मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली होती, चलाखी करून कपात करण्यात आली होती. मला असं वाटतं की या वर्षी हे काही होता कामा नये. कृषी क्षेत्राला मागच्या वेळी दिलं होतं ते काही प्राधान्य दिलं नव्हतं, ते यावेळी दिलं पाहिजे, ते दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तिथे खूप काही करायला वाव आहे. आणि याच्याच बरोबर आणखी मोठं जे आव्हान आहे ते भारतीय वित्त संस्थांची परिस्थिती अत्यंत म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत त्या अक्षरशः डबघाईला आलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅपिटल इन्फ्युजन करणं, भांडवली भरणा करणं ही काळाची गरज आहे. आणि मागच्या वर्षी त्यांनी एक प्लॅन दिला होता 3 वर्षामध्ये करण्याचा, परंतु मागच्या वर्षी जेवढी निकड होती त्याच्या दुप्पट निकड. म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी प्लॅन जाहीर केला होता की 3 वर्षामध्ये आम्ही 70,000 कोटी रुपयाचं कॅपिटल आम्ही इन्फ्यूज करणार आहोत. म्हणजे या पहिल्या वर्षी 25,000 कोटी. आत्ताची परिस्थिती अशी आहे की या बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी 1,60,000 कोटी रुपये एवढ्या भांडवलाची गरज आहे. त्यामुळे त्याची सुरुवात करताना आता या वर्षी 25,000 भागणार नाही, 35,000 ते 40,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वासून वित्त मंत्र्यांच्या समोर उभ्या आहेत. आता ते कसं याला न्याय देतात ते आपण उद्या नक्की. यामध्ये आणखीन जो बँकिंगचा तुम्ही उल्लेख केला, आपल्याकडचं सहकार क्षेत्र पूर्णपणे डबघाईला आलेलं आपण बघतोय. त्या बरोबरीनं पुन्हा त्याच्यामध्ये जो कर्जाचा पुरवठा ग्रामीण भागाला व्हायला पाहिजे
त्या अर्थानीच्या कुठल्याही पॉलिसीज होताना दिसत नाही. त्याच्या मागची काय कारण असू शकतात? कारण मुळात जोपर्यंत आता माझं गाव आहे, मला माझ्या गावामध्ये जर का गुंतवणूक करायची असेल तर त्या पद्धतीचं कर्ज मला इकडे घर घ्यायचं नाहीये. तर शहरामध्ये जर का मी 2-3 कोटी रुपयाची घरं घ्यायची आणि त्याऐवजी मी त्याच्या 1 कोटीचं कर्ज काढून मी गावामध्ये जर का तो पुरवठा तिकडे करू शकलो, तर अशा पद्धतीचं धोरण होताना का दिसत नाही आता? अगदी बरोबर. अतिशय मोलाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. तुम्ही पहा, वित्तमंत्री, सगळे वित्तमंत्री आतापर्यंत कशी चलाखी करत आलेले आहेत तुम्ही पहा. ते ज्यावेळी ऍग्रिकल्चर क्रेडिटचं बोलतात त्यावेळी ते ऍग्रिकल्चर क्रेडिटमध्ये इतक्या लाख कोटी रुपये आम्ही कर्ज देणार आहोत. तुम्ही यू हॅव टू कम्पेअर लाईक विथ द लाईक. मागच्या वर्षी एवढे होते, त्यामध्ये एवढी वाढ झालेली आहे, इन्फ्लेशन एवढं वाढलेलं आहे, हे करायला पाहिजे. माझी तिथे सूचना वित्तमंत्र्यांना अशी आहे की आज मितीला कुठल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळतं? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत फक्त त्या शेतकऱ्यांना. 25% शेतकरी असे आहेत, 25% शेतकरी असे आहेत की ज्यांना टेनंट फार्मर्स असं म्हणता येईल. त्या टेनंट फार्मरला कुठलंही कर्ज मिळत नाही, त्यांना मनी लेंडरकडे जावं लागतं, सावकाराकडे जावं लागतं. या वर्षीपासून त्यांनी कर्ज देताना टेनंट फार्मरना सुद्धा इलिजिबल केलं पाहिजे, अशी माझी भावना आणि भूमिका आहे. त्याचबरोबर इरिगेशन म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी सुरू केलेली आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ अपेक्षित आहे. त्यांनी रुरल रोड कनेक्टिव्हिटीसाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये खूप भरघोस वाढ होण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या पीक विमा योजना जी नवीन सरकारने मांडलेली ती फार उत्तम योजना आहे, त्याचा प्रचार करीत प्रधानमंत्री सगळीकडे जात आहेत. मला असं वाटतं की त्यासाठी भरीव तरतूद केली पाहिजे की ती अतिशय चांगली योजना आहे. परंतु या सगळ्यांच्या बरोबर इरिगेशनसाठी माझी अशी अपेक्षा आहे, असं म्हटलं जातं की नाबार्डच्या वतीनं इरिगेशनसाठी एक स्पेशल फंड तयार करणार आहेत. कारण हे 3रं वर्ष आहे आपल्या देशातल्या अनेक भागामध्ये अवर्षण असल्याचं 3रं वर्ष आहे. त्यातून अवकाळी पाऊस आणि अशा घटना घडतात. इन्शुरन्स इज वन थिंग, परंतु इरिगेशन करण्यामध्ये, सिंचन करण्यामध्ये देशाच्या पातळीवरती आपण खूप मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरलेलो आहोत. महाराष्ट्राच्या पातळीवरती तर अतिशय आपण अपुरे पडलेलो आहोत. महाराष्ट्र तर सिंचन घोटाळ्यासाठी प्रसिद्ध झाला. घोटाळ्यामध्ये मला शिरायचंच नाहीये. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पहा, आपल्याकडे जे सिंचन झालेलं आहे राष्ट्रीय पातळीवरती आपलं जे आहे ते 38% सिंचन म्हणजे लागवडीखाली जमिनीच्या पैकी 38% जमिनीचं सिंचन झालेलं राष्ट्रीय पातळीवरती. महाराष्ट्रामध्ये ते प्रमाण 16% आहे. आणि तेही जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र काढला, कोकणाला गरज नाही त्याची, परंतु विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये किती प्रमाणात सिंचन झालेलं आहे? 5 किंवा 6% झालं असेल. आणि मग शेतकरी आत्महत्या होणार नाहीत तर काय? म्हणजे तुम्हाला पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं. हा जो विभागीय असमतोल आहे, हा विकासाचा विभागीय असमतोल निश्चितच महत्वाचा आहे. आणि त्यासाठी ज्या पद्धतीचं राजकारण याच्या आधी झालं त्या राजकारणाची पुनरावृत्ती सातत्याने होत असते. आपल्या राज्यामधली ही स्थिती आपण पाहिली, देश पातळीवर सुद्धा तेच आहे. देश पातळीवर जी मोठी राज्य आहेत, पंजाब असेल, लगतचा हरियाणा असेल, या भागातलं जे सिंचनाचं प्रमाण आहे तसं प्रमाण अन्य ठिकाणी रिप्लिकेट म्हणजे विशेषतः बिमारू राज्यांमध्ये आपल्याला ते रिप्लिकेट होताना दिसत नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे की पंतप्रधान ज्या प्रकारे आता शेतकऱ्यांना आवाहन करत फिरू लागलेले आहेत की त्यांच्या शेतीवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. परंतु शेती किफायतशीर होण्यासाठी आधी प्रयत्न केले पाहिजे. मला तेच म्हणायचं आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळावा, त्याचं मार्केट मिनिमम सपोर्ट प्राइसेस ज्याला म्हणतो कमी झालेत ना सर, त्या काही बाबतीत तर कमी झालेल्या आहेत. त्यामध्ये वाढ व्हायचं पूर्णपणे थांबलेलं आहे. म्हणजे रुरल वेजेस, ग्रामीण भागातले वेजेस आता वाढायचं थांबलेलं आहे. म्हणजे शहरात जर मी एखादी वस्तू विकत घेतली त्यावर लिहिलेलं असतं मॅक्झिमम रिटेल प्राइस, आणि आमचा शेतकरी जेव्हा शेती उत्पन्न करतो तर त्याला किमान आधारभूत भाव दिला जातो. म्हणजे एकीकडे कमाल म्हणजे शहरी भागातल्या वस्तूला, उद्योजकांच्या वस्तूला जास्तीत जास्त भाग, आणि शेतकऱ्याला ही जी असहिष्णुता आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारच्या असहिष्णुतेबद्दल देशात चर्चा होते, पण या असहिष्णुतेबद्दल चर्चाच करत नाही सर कोणी. नाही, मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी ते उचलून धरलं पाहिजे, पण ते होताना मला दिसत नाही. का बरं असं होतं?
शेतीचे प्रश्न ज्या निकडीनं केंद्र सरकार पुढे मांडले जावेत आणि पक्षातीत स्वरूपात मांडले जावेत त्या स्वरूपात मांडले जाताना दिसत नाही. आता तुम्ही पहा, मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं की मागच्या बजेटमध्ये 90 मिनिटाच्या वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये 4.5 ते 5 मिनिटं फक्त शेतीला दिली होती. कसं चालणार आहे? ज्या देशामध्ये 56% जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, तिथे तुम्ही 5 मिनिटं वेळ देणार 90 मिनिटापैकी, आणि तरी सुद्धा कोणी काही ऑब्जेक्शन घेत नाही. एक 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 यातला आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सरकार ज्या वेळेला आलं, बऱ्याचदा त्याच्याबद्दलची ओरड पण केली गेली की एका ठराविक वर्गाने, ठराविक श्रीमंत वर्गाने त्यांना मतदान भरघोस केलं यावेळेला, आणि त्याच्यात काही अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवरती आता टॅक्सचा जो सगळा एवढा मोठा रिफॉर्मचा आपण सातत्यानं बोलणी करत असतो, जीएसटी सारख्या टॅक्सच्या बद्दलची आपण अपेक्षा ठेवली होती, ते काही झालं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर टॅक्सेशन मधनं काही आपल्याला मिळणार आहे, सामान्य माणसाला काही मिळणार आहे, आणि ते कुठल्या दिशेने मिळालं पाहिजे असं वाटतंय? काय मिळणार आहे याबद्दल मी सांगू शकत नाही, पण काय मिळायला हवं हे मात्र मी सांगणार आहे. हे पहा, आपल्याकडे आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवणं हे अत्यंत गरजेचं ठरलेलं आहे, आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करतो आहोत. ही गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केट मधली गुंतवणूक बद्दल बोलत नाही मी, मॅक्रो इकॉनॉमिक गुंतवणूक, जी आर्थिक गुंतवणूक ज्याला म्हणतात त्याबद्दल आपण बोलतो आहोत. तर तिथे परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात यावी म्हणून नवीन सरकार भगीरथ प्रयत्न करत आहे, आणि ते मेक इन इंडिया भगीरथ प्रयत्न करतायत. परंतु त्याचबरोबर आपली खासगी गुंतवणूक सुद्धा वाढली पाहिजे ना. बरोबर, नुसती परकीय गुंतवणूक किती येऊन येणार? भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये किती त्यामध्ये वाढ झाली तरी सुद्धा आपल्या खासगी गुंतवणुकीला पर्याय नाही. आता खासगी गुंतवणूक जर वाढवायची तुम्हाला असेल, आपल्या लोकांची, सर्वसामान्य जनतेची गुंतवणूक जर वाढवायची असेल, तर त्यासाठी त्यांचं सेव्हिंग वाढलं पाहिजे. हाऊसहोल्ड सेव्हिंग जे आहे ते सेव्हिंगचा रेट कमी व्हायला लागलेला आहे, तो कमी झालेला आहे. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट जर वाढली नाही तर आपली एकंदरीत इन्व्हेस्टमेंट कशी वाढणार? त्यासाठी काय केलं पाहिजे? माझी अशी मागणी आहे केंद्र सरकारकडे, ही मी वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडलेली आहे, की ATC खाली जे एक्झम्पशन मिळतं इन्व्हेस्टमेंटला, ते सध्या 1.5 लाखाचं लिमिट त्याला आहे, ते ताबडतोब वाढवून 3 ते 4 लाखांपर्यंत नेलं पाहिजे. कारण तुम्हाला गुंतवणूक वाढवण्यासाठी बचत वाढवली पाहिजे. बचत जर वाढवायची असेल, व्याजाचे दर तर वाढत नाहीये, बचत जर वाढवायची असेल तर तुम्हाला म्हणजे पर्सनल इन्व्हेस्टमेंटसाठी जे गुंतवणुकीची मर्यादा आहे, ती मर्यादा तुम्हाला 1.5 लाखापासून 3 ते 4 लाखांपर्यंत नेली पाहिजे, अशी माझी भावना आहे. सर, हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं त्यावेळेस विदेशातला काळा पैसा भारतात परत आणण्यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात घोषणा झाल्या, त्याची चर्चा झाली, त्यासाठी उपाययोजना झाल्या, आणि अशी आकडेवारी वेगवेगळ्या सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या प्रकारे चर्चांमध्ये अशी यायला लागली की हा जर विदेशातला काळा पैसा या देशात आला तर सुजलाम सुफलाम होऊन जाईल भारत देश पुन्हा एकदा, आणि सोने की चिडिया वगैरे वगैरे भारताला जे काय म्हटलं जात होतं ते प्रत्यक्षात येईल. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की हा जो काळा पैसा होता हा मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट मध्ये आलेला आपल्याला दिसला, आणि रिअल इस्टेट बांधकाम क्षेत्र ज्या पद्धतीने, ज्या गतीने, ज्या पद्धतीने फुगत गेलं, आणि त्या फुगलेल्या सगळ्या, म्हणजे तो फुगा कधी फुटेल याचीच अपेक्षा आहे. पण तो त्याची काही आता उदाहरणं दिसायला लागले, बिल्डर्स आता आत्महत्या करायला लागलेले आहेत, आणि मोठे मोठे आकडे बँकांवर पण बंद झाले सामान्य माणसाला. बरोबर, घर घेणे म्हणजे एकीकडे त्या व्यवसायाला म्हणतात घर लागले, आणि दुसरे लोकांना घर घेणं दुरापास्त बनलेलं. म्हणजे अन्न वस्त्र निवारा, यातली निवारा ही जी गोष्ट आहे अत्यावश्यक, ती माणसाच्या मध्यमवर्गीयाच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवलेली आहे. तर ही कुठे थांबणार आहे? पहिल्यांदा आपण यात 2 गोष्टी आहेत. रिअल इस्टेटच्या सेक्टरचे प्रश्न आहेत, तो एक भाग आहे, आणि दुसरा भाग काळ्या पैशाचा भाग आहे. सगळा काळा पैसा परदेशातून रिअल इस्टेटमध्ये येतोय असं म्हणणं चूक आहे, असं मला वाटतं. काळा पैसा जो निर्माण होतो आपल्या देशामध्ये, त्यापैकी काही भाग हा रिअल इस्टेटमध्ये जातोय, खरं आहे. आपण जो काळा पैसा जो परदेशी ठेवलेला आहे त्याबद्दल बोलू. त्याबद्दल खूप चर्चा झाली, आणि काही लोकांनी तर असा दावा केला की प्रत्येक भारतीयाच्या अकाउंटला 15 लाख रुपये आपोआपच येणार आहेत, त्यामुळे सुजलाम सुफलाम नाही, पण प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख येणार असं अनेकांनी गृहीत धरलं होतं. तसं होण्याची सुतराम शक्यता त्याही वेळी नव्हती. रामदेव बाबा हे योगाचे गुरु असतील, पण ते अर्थतज्ञ नव्हत, परंतु त्यांच्या बोलण्यावर काही लोकांनी विश्वास ठेवला. पण तो मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे
की हा जो परदेशी पैसा ठेवलेला आहे तो आपल्याकडे येण्याची सुतराम शक्यता नाही, त्यामध्ये असंख्य कायदेशीर अडचणी आहेत आणि आपण त्याची इतकी चर्चा केलेली आहे की तुम्ही असं का गृहीत धरता की तो पैसा तिथेच राहणार आहे. तो पैसा कधीच तिकडनं दुसऱ्या ठिकाणी गेलेला असणार आणि वेगळ्या टॅक्स हेवन्स मध्ये गेला तो. वेगळ्या नाही, पूर्वी स्विस बँका हा आता अलीकडच्या काळामध्ये माघारी म्हणजे कमी प्रमाणावर इतर टॅक्स हेवन म्हणजे केमन आयलँड वगैरे सगळे अनेक तयार झालेले आहेत. मॉरिशस वगैरे. परंतु लेटेस्ट तुम्हाला सांगतो मेक इन इंडिया ज्याच्याबद्दल इतकी चर्चा आहे, ज्यामध्ये खूप फॉरेन डायरेक्ट आपलं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटही वाढणार आहे असं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी म्हणजे चीनमध्ये हे पूर्वी झालं होतं, त्याला राऊंड ट्रिपिंग म्हणतात. म्हणजे देशातलाच पैसा बाहेर पाठवायचा टॅक्स चुकवण्यासाठी आणि तो पैसा इन्व्हेस्टमेंट म्हणून परत आणायचा. त्याला राऊंड ट्रिपिंग असं म्हणतात. चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक झाली, त्याचं काही प्रमाणात रहस्य हे आहे असं म्हटलं जातं. आणि सध्या वदंत अशी आहे की मेक इन इंडियामध्ये जे पैसे येऊ घातलेले आहेत त्यातले काही भाग तरी हा भारतीयांनी तिकडे पाठवलेल्या पैशाचा वेगळ्या प्रकारे ते परत येण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं. खरं खोटं आपल्याला माहित नाही. मात्र परकीय गुंतवणूक आपल्या देशातली वाढली पाहिजे. आपण अशी कुठली खुशीत गाजर खाण्यात काही अर्थ नाही की आपल्या देशातल्या काही अविचारी लोकांनी जे पैसे बाहेर पाठवलेले आहेत ते परत येतील आणि ते सगळ्यांना वाटून दिले जातील. असल्या भ्रमात आपण राहू नये आणि तसा भ्रम निर्माण करण्याचा जे प्रयत्न करते असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. नक्की. अर्थात डॉक्टर, तुम्ही ज्या पद्धतीनं अतिशय सोपं आणि रंजक पद्धतीनं अर्थकारण तुम्ही सांगितलेलं आहे आम्हाला आणि अजून सुद्धा म्हणजे थोड्या काळामध्ये ज्यावेळेला अर्थमंत्री अरुण जेटली हे त्यांचा अर्थसंकल्प मांडतील, काळ कमी आहे सरकारकडे, केंद्र सरकारकडे 2, 2.5, 3 वर्षाचा काळ आहे आणि त्या काळामध्ये त्यांना ही सगळी जादू, ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या भरून काढायच्या आहेत लोकांच्या, कितपत त्यांना ते यश येतं ते आपल्याला कळेल. अर्थात या अर्थसंकल्पाचा अर्थ आपल्याला डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सांगितलेला आहे आणि अर्थसंकल्प झाल्यानंतर सुद्धा लगेचच डॉक्टर नरेंद्र जाधव त्यांचं जे काही आकलन असेल आत्तापर्यंतचं या सगळ्या अर्थसंकल्प मांडल्यानंतरच्या काळातलं त्यातनं आपल्याला अनेक गोष्टी सांगणार आहेत. त्यामुळे डॉक्टर नरेंद्र जाधव यांना ऐकण्यासाठी IBN लोकमतवरती तुम्हाला यावं लागेल. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.